आकाशवाणी आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये काल रात्री राडा झाला। आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना घडली। गायकवाडांनी कॅन्टीन कर्मचाऱ्याला बुक्के लगावले आणि या प्रकरणाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली। गायकवाड पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले। काल रात्रीला मी 9:30-10 दरम्यान जी माझी जेवणाची वेळ आहे, मी वरण भात आणि काही चपाती खालून मागितली पार्सल। मी सहसा कुठे बाहेर जेवायला जात नाही, मला इथे जेवायला आवडतं आणि मग त्याने पाठवल्यानंतर मी वरण भात जेवायला घेतला आणि पहिल्या घासामध्येच मला खूप खराब वाटलं। मी दुसरा घास घेतला तर मला वॉमिटिंग झाली आणि मग मी त्या पॉलिथिनमध्ये जे वरण होतं मी त्याचा स्मेल घेतला। तो इतका घाणेरडा होता की ते निकृष्ट दर्जाचं आणि ते एक विषारी जेवण त्या ठिकाणी मला पाहायला मिळालं। इतकी मुजोरी या लोकांची की जर कोणी तक्रार घेता काय ऐकत पण नाही। ह्यापूर्वीसुद्धा मी अधिकाऱ्यांना तक्रारी दिल्यात। इतकं विषारी जेवण हे लोकांना देता, हे आमच्या आरोग्याशी खेळतात आणि म्हणून रात्री मी त्यांना जाब विचारला। त्यांनी कबुली दिली की आम्ही आमच्याकडचं हे वरण जे काही जेवण आहे हे खूप घाणेरडं आहे आणि म्हणून मग मी त्यांना चाप दिला। संजय गायकवाड यांनी काय म्हटलेलं आहे, मारहाण नेमकी का केली हे त्यांनी सांगितलेलं आहे आणि या दरम्यान या अन्नाला वास येत होता असं त्यांचं म्हणणं आहे आणि हे निकृष्ट दर्जाचं जेवण होतं असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। तर आमदार निवासाच्या कॅन्टीनमध्ये नेमका काय प्रकार घडला आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून सविस्तर आता जाणून घेऊयात। आमदार निवास कॅन्टीनमध्ये संजय गायकवाड यांचा राडा पाहायला मिळालाय। कॅन्टीनमध्ये कर्मचाऱ्याला आमदार गायकवाडांनी मारहाण केलेली आहे। कॅन्टीन कर्मचाऱ्याला धक्काबुक्की करण्यात आलेली आहे, मारहाण करण्यात आलेली आहे। निकृष्ट जेवण दिल्याचा आमदार संजय गायकवाड यांनी हा आरोप सुद्धा केला असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। तर आपण पाहतोय कॅन्टीन चालकाला ही मारहाण संजय गायकवाड यांनी आता केली। तर शिंदे सेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीन चालकाला केलेल्या मारहाणीवरून संजय राऊत आक्रमक झाले। हे चित्र खरं असेल तर आपली यावर काही ऍक्शन आहे का, हा सवाल त्यांनी फडणवीसांना विचारले। त्यांनी काय नेमकं ट्विट केलेलं आहे, त्यांचं काय म्हणणं आपण बघूयात। हे चित्र खरं असेल तर आपली यावर काही ऍक्शन आहे का, हे चित्र खरं असेल तर यावर तुम्ही कारवाई करावी असं संजय राऊत यांचं म्हणणं आहे आणि त्यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांना देखील या संदर्भात आता ऍक्शन घेण्यास सांगितलंय। तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल होत आहे असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।